नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गाईज, मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं, ऑपरेशन झाले, बेल्ट बीट लावून टाके बिके शिवून लय दुखता बोलताना यू हॅव नो आयडिया. ओके, स्टील आय एम ट्राईंग, सो नथिंग, जस्ट असंच उगाच सांगितलं. मित्रांनो, टायटल थंबनेलवर तुम्हाला कळलं असेल की आजचा विषय एकदम जिव्हाळ्याचा आहे. मी तर तुम्हाला सांगतो, कपल लोक ते काय चालू आहे, 10 जून ते 28 जुलै काय, मंगळ केतू काय, इतक्या लोकांचे लागून गेले मी तुम्हाला सांगतो. आणि एवढं भयंकर, एक तर पुरुष म्हणून जिवंत राहायचा हा सगळ्यात घातक पिरियड आहे. इंस्टाग्राम खोललं नाही की कोणतरी पुरुषाची डायरेक्ट विकेट टाकून ठेवलेली असते. आजकाल बातमी उघडली का कुठला तरी पुरुष कुठेतरी विकेट टाकून पडलेला असतो. मला भीतीच वाटत होती. पण ह्या सगळ्या अँटी कपल ॲटमॉस्फिअर मध्ये अचानक सध्या जे खूळ घुसलंय ब्लॉगिंग मध्ये, ते आहे कपल ब्लॉगिंगचं. कपल जे आहेत हे एकत्र येतात आणि मग ते ब्लॉग करतात आणि मग त्रास होतो ना. बघता बघता हे रील स्टार मंडळींची कधी लग्न झाले, यांचा कधी संसार चालू झाला साला कळलंच नाही हो. 4 वर्षापूर्वी असेच बसले होते पोरं आणि 4 वर्षानंतर बी असेच बसलेत शेंबड्यावानं. आणि तिथे लोकांचे संसार झाली, घरं झाल्या, गाड्या झाल्या, आता पोरं उरायली शेंबड्यांनो. मी तुम्हाला सांगतो, कपल ब्लॉगिंगचं एव्हॉल्युशन इट हॅज बीन ब्रिलियंट टू वॉच. तुम्हाला आठवतं रियांशी आणि विक्रांत? लवकर उठशील ना? हनीमूनच्या व्लॉग नंतर त्यांनी कपल ब्लॉगिंगला एका अशा शिखरावर नेऊन ठेवलं की त्या शिखरावरनं अनेकांनी खाली उडून डोक्यावर उड्या मारल्या आहेत. पण यांच्या 80 करत करत त्यांनी कपल ब्लॉगिंगची लोकांना सवय लावली आणि मग लोक पिसाळली. कपल ब्लॉगिंगने एवढं पिसाळल्यासारखं झालं लोकांची की लोकांचे सिंगल ब्लॉगिंग चॅनल चालू नाही राहिली. एवढी मेहनत घेऊ पोरा ब्लॉग बनवून राहिले, त्यांना कुत्रणे बघू राहिला. पण एक कपल एकत्र आले का, आणि आजकाल सगळ्यात भयानक ट्रेंड मध्ये जे कपल आहे मी तुम्हाला सांगतो, ऑब्विसली मेरी बाबडी, दॅट इज वाइब विथ यशी. अच्छा, पटकन काही कमेंट करा. पहिले पूर्ण काय होतं, तुम्ही असे काय मध्ये कमेंट करून देता, मग तुमची कमेंट बघून 4 लोक तुम्हाला येऊन शिव्या घालता. आय डोंट लाईक इट. ओके मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, हे वाइब विथ यशी यांना मोदींच्या हस्ते पुढचा इन्फ्लुएन्सर अवॉर्ड भेटला पाहिजे. कारण जिकडे ब्रेकअप पॅचअप सिच्युएशनशिप सारखे शब्द कानावरती पडल्यानंतर युवा पिढी बावचळून गेली होती, त्या युवा पिढीला डायरेक्ट लॉट भरून लग्नाच्या मंडपामध्ये ढकलायचं काम या दोघांनी वन साइड केलंय. मी तुम्हाला सांगतो, या दोघांचे व्हिडिओ बघून 12-13 वर्षांची पोरं अशी सटकली. मी तुम्हाला सांगतो की आता उद्या जर लग्न करायचं म्हणलं तर परवाच लग्न करायला रेडी होतील, अशी भयानक अवस्था आहे. यांचा एवढा सुखाचा संसार बघून या दोघांना जेव्हा पण मी भेटणार आहे, मी त्यांना खर्चाने 3-4 काळ्या बावल्या गिफ्ट करणार आहे. कारण एवढे कसे खुश आहे हे. अहो, ते राहू केतू तर तुमच्यावर काही इफेक्ट होत नाही का हो? ती त्याचं ऐकते, तो तिचं ऐकतो. असं कुठं असतं का? मला तुम्ही सांगा, असं कुठं असतं? नो. बरं, शिवानी वहिनी एवढ्या कॉपरेटिव्ह, एवढ्या चांगल्या आणि एवढ्या अशा सबमिसिव्ह वाटतात ना, अशा ओव्हरऑल एक पर्सनॅलिटी म्हणून फेमिनाईन वगैरे नाही होत विश्वास, नाही होत. ओ माय गॉड, किती सुंदर, बापरे, डोळे एकदम आले. आणि मग अचानक यांच्या व्लॉग मध्ये ना, तो यश दादा जेव्हा खूप खुश होतो, थोडासा वेगळाच वागायला लागतो अचानक बाईनं. हे बघा, माझी मुंडी बाहेर आहे फक्त, बाकी सगळं दार बंद आहे. पण कसं झालं माहिती का, यश दादा ना बाकीचे कसे पोकेमॉन असतात, यश दादा आपला पोकी मॅन आहे. तर यांनी असं करून सगळे जे फिमेल क्राऊड आहे त्यांना वन साइड आयडियल हजबंडची इमेज बनवून टाकली. आणि शिवानी वहिनी तर डेंजरच आहे बाबा. शिवानी वहिनी सगळ्या पोरांना अशीच बायको पाहिजे म्हणून एक असं करून टाकलंय. अहो, आता मला तुम्ही सांगा, नाही भेटू राहिले ना चांगले माणसं. अहो, माझ्या 3 मित्रांना आता पोरगी भेटली तरी खुशी खुशी लग्न करतील. त्यांना असं बघून तुम्ही त्यांच्या अपेक्षांचा भार एवढा वाढवून टाकला, मी तुम्हाला सांगतो. हॅलो गाईज, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे वाइब विथ काशी, कारण माझा नंबर आहे काशीनाथ आणि मी आहे येड्या बानी. कशी तू इकडे ना? अरे आलो. सो आतापर्यंत मी आमच्या चॅनलमध्ये खूप सारे कुकिंगचे व्हिडिओज वगैरे, तू असं क्यूट सारखा वाग ना, असं सिरियस नको वागू. तेच आवडतं 13-14 वर्षाच्या मुलींना, असं क्यूट वागायचं. सो आजच्या व्हिडिओमध्ये गाईज, आमचं जेव्हापासून लग्न झालं, मी तुम्हाला सांगतो, आमचं झालं मी मस्त, काही संबंधच नाही अख्ख्याचा. पण ठीक आहे, जेव्हापासून आमचं लग्न झालं ना, तेव्हापासून मी एकमेकांचा खरा चेहरा जो आहे हा बघितलाच नाही. केसांमधला हिला कसे दिसतात, कसे तुला कानातले. एनिवेज, तर आज मी असं ठरवलंय की आम्ही एकमेकांची ऑफ कॅमेरा जसं बघतो तसंच आम्ही आता ऑन कॅमेरा वागायचा ऑफ कॅमेरा. खूप काही बोलतेस का? मला हे दे ना, मला पुकी वागायचंय. अगं केस दे मला, पुकी वागू दे. हेच आवडतं सर्वांना, पोरीला हेच आवडतं. माझी पूर्ण फीड या दोघांनी भरून टाकल्यानंतर मी तुम्हाला सांगतो गाईज, मला आहे ना रिकामं लग्न करायची इच्छा होऊ राहिली. पिसाळून गेलोय मी,
पिसळून गेलो, एखादा मंगल कार्यालय दिसलं ना चालू लग्नामध्ये उडी गेलं, लग्न करून बाहेर येईल. मेरे को ऐसी जिंदगी चाहिए भेंडी, लेकिन तुम्हें तुमको बताओ इनके अलावा भी एक कपल है जो इसका अपोजिट एंड है. अभी मजा आएगा ना भिडो. मराठी कपल म्हटल्यानंतर एका कपल शिवाय हे विश्वच अपुरं आहे, ते म्हणजे विनायक भाऊ वाकचुरे आणि त्यांची फॅमिली. गाईज कधी कधी संदीपशी भांडण, कधी कधी संदीपशी भांडण सॉल्व, कधी कधी बायकोशी भांडण, कधी कधी बायकोशी भांडण सॉल्व. याचा संसार इतक्या वेळेस यांनी स्वतःच म्हणून पुन्हा केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो की 7 जन्मांचे फेरी यांनी एकाच जन्मात मारून मोकळे झालेले आहेत. एवढ्या वेळेस बाईचं घर फुटलं, एवढ्या वेळेस गाईचं घर परत बनलंय. मी तुम्हाला सांगतो की झी मराठी स्टार प्लस वाल्याला जर याच्या आयुष्याची स्क्रिप्ट कळली, मी तुम्हाला सांगतो तर 100 कोटीला याच्या आयुष्याच्या अधिकारच विकत घेतील, एवढी हॅपनिंग लाईफ आहे. काही महिन्यांपूर्वी आपण बोललो तेव्हा त्याच्या भावाला त्यांनी घराबाहेर हाकलून दिलं होतं. काल परवा त्याच्या चॅनलवरती गेलो, ते भाऊ परत एकत्र आले, त्यांनी म्हणे स्वतःचं घर बांधलं आणि आता म्हणे हे नवविवाहित दाम्पत्य कुठंतरी फिरायला गेलंय. हे कपल ब्लॉगिंगचे कोणते 2 एक्स्ट्रीम टोक आहेत. एक वायब्युटीची एवढं भारी नाही, यांच्याकडे पण प्रश्न पडतो की काय चाललंय. आणि याचे जे चिंदी प्रँक, स्क्रिप्टेड प्रँक, मी तुम्हाला सांगतो आता लव बाईट प्रँक केलं यांनी. अहो लव बाईट प्रँक कौन है ये लोग, कहां से आते हैं? लव बाईट प्रँक मध्ये या विनायक वाकचुऱ्याला कोणीतरी सांगितलं की रिकामी प्लास्टिकची बॉटल जर अशी बूच जर इथं भिजला आपण मानेवरती तर लव बाईट तयार होतो. मग हे पिसळलेला जो आहे हा व्यक्तिमत्व हा ती बॉटल घेऊन स्वतःला लव बाईट तयार करत होता. एवढा केविलवाना क्षण होता. मी तुम्हाला सांगतो एखाद्या शास्त्रज्ञाने ज्यांनी जीव दिले संशोधन करायला, जर पाहिलं ना ती बाटली आहे ना तो मग त्याला जेव्हा कळतं की बिस्लरीच्या बाटलीने इथे लव बाईट तयार होत नाहीये, तेव्हा त्याचा जो चिकित्सक मेंदू आहे हा पॉन्डची डब्बी घेतो, पॉन्डची भरलेली डब्बीतली पावडर बाहेर फेकून देतो आणि त्याच्यानं लव बाईट करतो. बापरे, एवढा लव बाईट पाहिजे होता. एखादी चिचुंदरी धरायची होती, चिचुंदरी धरायचं, 6 महिने चिचुंदरी कच्चा चावली असते चिचुंदरी, झाला असता 6 महिन्याचा लव बाईट. नाही, पण याला पॉन्डची पावडर बरबाद करायची होती. का तर ते लव बाईटचा स्क्रिप्टेड प्रँक करायचा होता. अरे स्क्रिप्टेडच होता तर बायकोकडनं करून घेतला असताना भैया. A few moments later. तर आता तुम्ही बघू शकता कमीत कमी 5 मिनिटं होऊन गेलेली हे चिठवलंय असं आणि इकडे तिकडे पडतोय, धडपडतोय, पिवतळा कशी बघते. आणि मग मला पहिल्यांदा कळलं की ह्युमन इंटिमसीच्या लेवल्स इतके भयानक आहेत. मित्रांनो सांगतो की आता पुरुषांना स्त्रीची गरजच नाहीये. पुरुषांना बाटली जरी झाली तरी त्यांना इंटिमेट फिलिंग येतं. हा बाटली सोबत बघा कशा हावभाव करतोय. म्हणजे एक सेकंद मला क्यू आली विनूबाईची पण आणि त्या बाटलीची पण. आता बाटली बूच तोंडाला लावायला म्हणजे मानेला लावून कसले हावभाव करतोय हा सिडक्टिव्ह. आणि मग जेव्हा याचा फायनली लव बाईट तयार होतो कठीण परिश्रमानंतर, तेव्हा याचा स्क्रिप्टेड प्लॅन चालू होतो. असं फर्स्ट क्लास त्या किचनमध्ये मोबाईल ठेवलाय, तिकडनं नंतर वाईडी एंट्री घेतली आणि मग यांची चर्चा चालू होते. एवढं वाणेवी सगळी बडबड झाल्यानंतर वहिनी मध्ये थपकन काहीतरी वाक्य बोलतात की त्यांचे कॅरेक्टर्स निष्ठून जातात. देवाच्या साक्षीने लग्न झाले म्हणे आपलं. काय लॉजिक आहे? देवाच्या साक्षीने लग्न झालं वाक्य बोलल्यावर तो स्वतः विनू भाऊ पण फुटला. हो एक किती स्क्रिप्टेड आणि किती कॉमेडी ब्लॉगिंग करता. व्हॉट इज दिस? आणि मग विनायक वाकचुरे आणि त्याच्या बायकोचा विषय निघाल्यानंतर जोपर्यंत या दोघांमध्ये जीवघेणी हाणामारी होत नाही तोपर्यंत मॅटर पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळे येस, इथे सुद्धा यांचा मॅटर होतोच. यांच्या व्हिडिओमध्ये वेगळंच BDSM चालतं यार. यांच्या व्हिडिओमध्ये वेगळंच बॉन्डेज खायचं यांना. कोण कोणाचा झापडा काय मारतं, कोण कोणाचा गळा काय दाबतं, कोण कोणाचा हात काय पिळगळतं. हे कोणतं प्रेम आहे? ही कोणती इंटिमसी आहे? आणि ऍटलीस्ट कॅमेरा बंद करून तरी करा. अरे लहान लहान पोरं जरी मारझोड बघितली तर त्यांना कळणार नाही. इकडे वायव्य देशीचा वेगळा संसार चाललाय, इकडे विनायक भाऊचा वेगळा संसार चाललाय. हे दोन्ही टोकं जर एकत्र तर माणसांची मेंदू पोलराईज होतील. नेमकं हातपाय चोळावे की हातपाय ओढावे हे कळणार नाही. इकडे बायकोच्या पाया पडावे की बायकोचे कानफाट पडावे हे कळणार नाही. एवढ्या सगळ्या कपल ब्लॉगिंग मध्ये ज्या माणसाचं लग्न झालेलं नाही, ज्यांना पोरी भेटत नाहीये, ते थवाड घेऊन गावात फिरायला त्यांनी कुठे जायचं? त्यांनी कुठे जायचं? मला तुम्ही सांगा ना. एवढं सगळं करून पण चला कुठेतरी रिलॅक्स व्हायला माणूस गेला, चला आपल्यापेक्षा चिंदी लोकांच्या आयुष्यावर बघू, टिकटॉकर लोकांच्या चॅनलवर जाऊ. तिकडे गेला तर त्यांचे वेगळे संसार पेटेले. काही घरं घेऊन राहिले, काही गाड्या घेऊन राहिले, काही दुकान टाकून राहिली, काही ना पोरं राहिली. मी इथं बसू वाचून व्हिडिओ करून राहिलो. मला काय कोण राहिलं माझ्या जिंदगीचं काय चाललंय, तू मला काय पडलेली नाही कोणाची. फ्रस्ट्रेशन येतं माणसाला कधी कधी. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला सांगतो स्टार ऑफ टिकटॉक आदित्य भाऊ सातपुते यांच्या पण चॅनलवरती मी गेलो. त्यांचा पण चॅनल आता कपल ब्लॉगिंगचा चॅनल झालाय आणि त्यांना अचानक आनंदाची बातमी मिळाली. म्हणजे अचानक नाही मिळाली, अचानक कशी मिळाली?
याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ह्या ब्लॉगिंगच्या कपल ब्लॉगिंग मध्ये एक नवीन एव्हॉल्युशन आलेलं आहे. आधी कसं आहे की कपल म्हणून ब्लॉग करा, मग लग्न झालं म्हणून ब्लॉग करा, मग एकमेकांना हाणतात मारतात म्हणून ब्लॉग करा, आणि जर आयुष्यामध्ये थोडं चॅनलची रीच बी डाऊन झाली तर लपकन तुम्हाला जेव्हा परत होईल तेव्हा परत चॅनल उठेल. आणि हा एवढा खुश झाला मी तुम्हाला सांगतो, एक नाही दोन नाही, यांनी 8-10 व्हिडिओ करून टाकले. मी बाप झालो याच्या खुशीमध्ये. हे जे कपल ब्लॉगिंगचं एव्हॉल्युशन आहे गाईच, हे एवढ्या भयानक लेवलला गेलेले मी तुम्हाला सांगतो की आता ना लग्न करावंच लागणार आहे. एनिवेज व्हिडिओ झाला पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओत पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या बेंडी.